बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार द स काकडे लिखित कादंबरी चंदन. प्रकरण 13. त्या तिरिमिरीत सोनराव बंगल्याकडे गेले. विजेनं चुटकी वाजवली. त्याच्या नाटकाला आरंभ झाला होता. बंगल्यात वैजयंती चहानं खारी बिस्किटं खाऊन पाणी पित होती. तोच तिला रोजच्याप्रमाणे मळमळल्यागं झालं. आपण ओकणार हे ध्यान येताच ती बंगल्याबाहेर गेली. उद्देश हा की आपण ओकतोय हे बंगल्यातल्या आईसाहेब, यशवंती आणि सुचित्रा यांना कळू नये. त्यांना चुकून ती बाजूच्या केळीत शिरली आणि डोकं धरून बसली. भडाभडा ती ओकली. इतका वेळ दाबून धरली ओकारी मार्ग मिळताच पडू लागली. पोट खाली झालं तेव्हा तिला जरा बरं वाटलं. ओकलेल्या जागी तिनं आजूबाजूची माती हातात घेऊन त्यावर टाकली. ती उठणार तर सोनराव तिच्या पुढे उभे राहिले. वैजयंती, सोनराव तापत्या सुरात बोलले. सोनरावांचा आवाज ऐकताच वैजयंती दणारली. छातीत धडधड उठली. आपलं गुपित लपवावं म्हणून तिने किती काळजी घेतली होती. काय करतेस? कशावर माती लोटतेस? ओकले मी, त्यावर माती लोटते. पोर गाडून त्यावर माती तर लोटत नाहीस? आबासाहेब, ती विवल शब्दात बोलली. तीच वेळ तू आणणार आहेस. तशी वेळ येऊ देणार नाही आबासाहेब मी. कशावर ना? सोनराव पवारांच्या पवित्र कुळातली मी. तसं घडलं तर तोंड दाखवायला येणार नाही. काय करावं आणि काय करू नये यातला फरक मला कळतोय. वैजयंती, तू हे खरं बोलतेस? तुम्हाला का संशय येतोय आबासाहेब? तसं वाटतं मला. म्हणजे तू इंटरला 3rd क्लासमध्ये पास का झाली होतीस त्याचा मेळ लावतोय मी. त्यावेळी मी आजारी पडलेले. सोनरावाने आपल्या अनुभवी नजरेनं तिला पाहिलं. तिची अंगकांती पाहिली. तिचा पूर्वीचा चेहरा खूप बदलला होता. गाल बसत चालले होते. डोळे खोल वाटायला लागले होते. हातापायाच्या काड्या नव्हत्या, पण ते पूर्वीसारखे दिसत नव्हते. डॉक्टरीन बाय, सोनरावाने हाक घातली. डॉक्टर सुचित्रा कशाला तरी तिकडे आली होती. काय आबासाहेब? एक काम करायचं आहे. सांगा. या वैजयंतीला केळीच्या आत नाही आणि तिची ओटी तपासायची. आबासाहेब, होय डॉक्टरीन बाय, या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही. ही गोष्ट तुझ्यात नाही माझ्यात राहाय पाहिजे. वैजयंतीने ते ऐकलं आणि स्वतःच्या थोबाडात फडाफडा मारायला सुरुवात केली. वैजयंती, जा केळीत गुमान डॉक्टरीन बाय सोबत. परम्या पाक आहे आबासाहेब. ते तू सांगून उपयोग नाही. डॉक्टर रिपोर्टाशिवाय मी खरं मानणार नाही. वैजयंतीने सुचित्राकडे पाहिलं. सुचित्राला वैजयंतीची फारच कणव आली. चोरट्या संबंधांना गरोदर राहिल्या स्त्री पुरींचे मुखडे तिच्या डोळ्यांसमोर उभे राहिले. त्यातलीच वैजयंती वाटत होती. डॉक्टरीनबाई, न्या तिच्या तंगड्याला धरून आत. सांगा मला खरं खोटं. सुचित्रानं वैजयंतीचा हात हातात घेतला. तिला धरून तिने आत नेलं तशी वैजयंती ओक्सा बोक्षी रडायलाच लागली. सोनराव ओरडले. डॉक्टरीनबाई, झाली खात्री. तिची ओटी तपासायचं कारण नाही. या बाहेर. मोठ्या घराण्यातल्या वैजयंतीनं लग्नाआधीच असे पाप पोटात ठेवले पाहून सुचित्रा चकित झाली. त्या दोघी केळी बाहेर येतात सोनरावांचा सारा आवेश गळून पडला. त्यांचा आवाज कातर झाला. वैजयंती, कुठं फसलीस पोरी? पाणी पडल्या ढेकळागत ते विरघळले आणि लहान मुलासारखे रडायला लागले. वैजयंतीलाही मग राहावे ना. तिच्या मनाचा बांध फुटला. तिने सरळ सोनरावांच्या गळ्यात हात घातले. दोघेही हमसून हमसून रडत होते. सुचित्राला त्या दोघांच्या रडण्याने गलबलल्यागत झालं. नकळत तिचेही डोळे ओलावले. वैजयंती, बोला आबासाहेब. कुठं बसलीस?
कुठं फसले, कसं सांगू आबासाहेब? का? मला सांगता यायचं नाही त्यातलं. आबासाहेब, तुमच्या घराण्याला कलंक लागेल असं पाप माझ्या पोटात वाढतंय. किती महिने गेलेत? 2.5 महिने होऊन गेलेत. 2.5 महिने होऊन गेलेत. आबासाहेब दचकले. सुचित्रानं ते ऐकलं. ती पण चकित झाली. डॉक्टरीनबाई, ऐकलंच ना लेकीचं? होय. आता काय करायचं? पोटात पाप वाढत असल्यावर जे करतात तेच करायचं. म्हणजे गर्भपात. गर्भपात? आमच्या अडाणी भाषेत पोर पाडणं प्रकार? होय, सुचित्राने शांतपणे म्हटलं. डॉक्टरीनबाई, आमच्या घराण्यात अजून असं कोणी लग्नाआधी पोट पाडलं नाही. माही मावळण बालविधवा होती 9 वर्षांची असताना. ती 60 वर्ष जगली, पण तिचा कधी वाकडं पाऊल पडला नाही. माझी बहीण लग्न न करता पांडुरंगाची भक्ती करीत करीत वारकऱ्यामध्ये राहिली. भारतातील तीर्थस्थळं हिंडत राहिली. देव देव करीत ती 50व्या वर्षी वैकुंठाला गेली, पर तिचा वाकडा पाय पडला नाही कधी. आणि ही कॉलेजात शिकणारी वैजयंतीनं मान खाली घातली होती. वैजयंती? तिनं मान वर केली. तुझ्या आईसाहेबांना जर तुला दिवस गेल्याचं कळलं तर काय होईल? गप्प का बसलीस? काय होईल सांग? आईसाहेब जीव देतील आबा. आणि हा तुझा बाप, तो तरी जित्ता का राहील? आबासाहेब, चुकी घडली. आबासाहेबांचं गहिवरलेलं मन चिडलं. त्यांच्या तामसीपणा संचारला. पोरीकडनं हे घडलं हे वाईटच, तिला जिवंत तरी का ठेवायचं? डॉक्टरीनबाई, बोला. हिचा गर्भपात करायचा नाही. मग हिला NDNची बाटली प्यायला द्यायची. औषध प्यायच्या आधी तिच्याकडनं चिठ्ठी लिहून घ्यायची. कसली चिठ्ठी? आत्महत्येच्या कारणांची. चिठ्ठीत कारण नको आबासाहेब. डॉक्टरीनबाई, मग तिने चिठ्ठीत काय लिहायचं? हेच, मी माझ्या स्वखुशीनं आत्महत्या करीत आहे, याला जबाबदार मीच आहे. डॉक्टरीनबाई, तुम्हाला आत्महत्येची चिठ्ठी लिहिता येत नाही. पण मी अजून आत्महत्या केली नाही, त्यामुळे ती मला कशी लिहिता येईल? मी गावचा जबाबदार माणूस, मी सरपंच. तेव्हा पुरीच्या आत्महत्येमुळे माझ्या पदाला धक्का पोचेल, घराण्याला कलंक लागेल, जिल्हा पत्रामध्येही बातमी येईल. तेव्हा म्हणजे तुम्हाला वैजयंतीच्या आत्महत्येचा मार्ग पसंत नाही? सुचित्रा बोलली. वय डॉक्टरीनबाई, तर मग गर्भपाताचा मार्ग ठीक गुपचूप उरकायचं. ह्या कानाचं त्या कानाला कळू द्यायचं नाही. काय? सोनरावांचा आवाज खाली आला. होय, पण कुठं करणार हा गर्भपात? डॉक्टर, मी स्वतः मॅटर्निटी होममध्ये होते. तिथं स्वतः मी हे अबॉर्शन केलं आहे. कोणास कळणार नाही हिचं मी अबॉर्शन केलं तर. सोनराव आणि वैजयंतीकडे पाहिलं. ती गरीब गाईसारखी त्यांच्याकडे फार केविलवाणे पाहत होती. पण सोनरावांच्या मस्तकात चीड होती. तिनं शेण खाल्ल्यानं किती गंभीर प्रसंग ओढवला होता. सोनरावांनी सरळ वैजयंतीच्या केसांनाच हात घातला आणि तिला खाली आपटलं. सरसावून त्यांनी लाथ वर उचलली, तशी चंदनने मधी उडी घेतली. आबासाहेबांच्या कमरेला त्याने मिठी घातली. सोनरावाने त्यानं मागं खेचलं. आबासाहेब, काय करता? वैजयंतीला लाथेनं मारणार? वाय वैजयंतीला तुम्ही आजपर्यंत बोटानं तर दुखावलं नाही. गोष्टच तशी घडली. या पोरीनं नाक कापलंय माझं. आबासाहेब, याला कारण आपल्या जुन्या घरात मुक्कामाला थांबला पावना विजय. काय काय म्हणतो चंदन? वय आबासाहेब, तुला काय माहीत? वाटल्यास वैजयंतीला पुसा.
वैजयंती तर त्याचं नाव घ्यायला तयार नाही. विजय तेथे आला. त्याच्या हातात सिगरेट होती. तो आपल्याच मस्तीत सिगरेट ओढत होता. त्याच्या डोळ्यात बेफिकीरपणा होता. विजय, सोनराव दमात बोलले. बोला सोनराव. तुम्ही वैजयंतीला फसवलं? चंदन बोलला. कोण, मी? कोण म्हणता? सोनराव, चंदन, सुचित्रानं वैजयंतीकडे पाहिलं. ती भकास चेहऱ्यानं उभी होती. मी म्हणतो. चंदन सरळ हल्ला गेला. तुला काय कळतंय अडाण्या त्यात? मला काही कळत नसलं तरी कोणी कोणाला फसवलं ते कळतंय मला. काय कळलंय ते तरी सांग. विजय बुवा, म्या एवढा दूधखुळा नाही. तू दूधखुळा नाही ते सोनरावांना कळायला पाहिजे. काय? सोनरावांच्या डोळ्यांच्या बाहुल्या रुंदावल्या. मायकी, तुम्ही चिंता करू नका. पहिलं वैजयंतीचं काय करायचं ते बोला. तुम्हीच काय करायचं ते ठरवा. म्हणजे? सोनरावांनी कपाळाला हात लावला. मला जे करायचं ते मी केलंय. विजय निर्लज्जपणे बोलला. म्हणजे वैजयंतीला तू मोहात पाडलंस? पण त्यासाठी मी पराक्रम केला? कसला पराक्रम? 2 गुंडाच्या तावडीतनं तिच्यावर होणारा बलात्कार मी थांबवलाय. आणि तो बलात्कार तू नंतर केलास? मला माझी बक्षिसी नको? सोनरावांच्या पायाची आग मस्तकात गेली होती. चंदन तर एरणवीरच्या आग लोखंडागत तापला होता. सोनरावांच्या पुढ्यात तो आतताईपणा करू शकत नव्हता. विजय, तरुणीला वाचविल्यावर तिच्याकडून वसुली करण्याचा तुझा मार्ग अजब म्हणायचा. त्यात मी वाईट काय केलं? मी लग्न केलंय वैजयंतीशी. काय? हो तर तिला विचारा. सोनराव, चंदन, सुचित्राने तिच्याकडे पाहिलं. विजयशी लग्न झाल्याचं ती काहीच बोलली नव्हती. जे सोनराव गावातील दिनदुबळ्यांची लग्ने स्वतःच्या पैशांनी करून देत होते, त्यात सोनरावांच्या थोरल्या लेकीने गुपचूपपणे लग्न उरकले होते. वैजयंती? विजय काय बोलतोय? खरं आहे ते. पण मगापर्यंत तू थोबाडातून त्याचे नाव पण घेत नव्हतीस. सोनराव, आपल्या हिंदू संस्कृतीत नवऱ्याचे नाव घ्यायला तरुण मुली लाजतात. विजय, तुमचे तत्त्वज्ञान जवळ खिशात ठेवा तुमच्या. सोनराव, आता गावात दौंडी द्या. कसली दौंडी? वैजयंतीचं लग्न झालं असून ती आई होणार आहे. चंदन, ऐकलीच भाषा? चोर तो चोर, वर शिरजोर. आबासाहेब, आता डोक्यात राग घालून तरी काय उपयोग? म्हणजे ह्या चोराचे लग्न तुला पसंत आहे? इथं पसंती नापसंतीचा सवाल कुठं आहे? वैजयंताच म्हणते लग्न केलंय विजयशी. चंदन, बोला विजय. तसं आम्ही अजून लग्न केलं नाही. विजय, तुमचं नक्की काय ते कळू द्या. वैजयंतीला दिवस गेलेत हे कोणाच्या लक्षात आले तरच लग्न झालं हे सांगायचं. तर असं लक्षात आलं नाही तर लग्न झालं नाही हे समजायचं. आबासाहेब, विजयरावचं म्हणणं मोठं चलाक दिसतंय. चंदन, ते बोलायला शहरात ठीक, पर आपल्या खेड्यात हिथं घराघरातनं लहान पोर आपल्याला ओळखतंय. वैजयंतीचं लग्न झालं हे सांगून मी कोण कबूल करणार? वैजयंतीच्या ह्या प्रकारानं बदनामीच होणार. आबासाहेब, विजयरावांनाच मार्ग विचारा. चंदन समजुतीने बोलला. सोनरावांना विजयशी बोलण्याची इच्छा नव्हती, पण आता इच्छा नसून सांगायचं कोणाला? चंदन, तूच मार्ग सांग, आबासाहेब बोलले. विजय, मी सांगेल तो मार्ग घेशील? आत्तापर्यंतचा मार्ग मी वैजयंतीलाही सांगितला नाही. ह्याचा अर्थ तुम्हालाही तुमचा मार्ग माहीत नाही? कोण म्हणतं? तुमचा मार्ग चंदर ठरवतो. चंदर, विजय चरकला. सोनराव चंदरचं नाव प्रथमच ऐकत होते. चंदरचं नाव घेताच विजय मनात डळमळला हे त्यांना लगेच दिसलं होतं.
चंदनला विजयाच्या कृत्याची काही माहिती असावी सोनरावांच्या मनानं घेतलं. विजय, मी सांगतो त्याप्रमाणे करा. काय करू? ऐकाल? सांगतं खरं? म्या निस्ता सांगणारा नव्ह, माझ्या करानं काम करून घेणार आहे म्या. तुम्ही या वैजंतीला पुण्यात घेऊन जायचं, तिचं कॉलेजचं शिक्षण होऊ द्यायचं. तुम्ही तर काय कॉलेजमध्ये जात नाही. काय? वैजंतीवर अवाक होण्याची पाळी आली. वैजंती, हा विजय काय शिक्षण घेणार? कालीच्या दुसऱ्या वर्गातच ह्याची दांडी गुल झाली. पुण्यात ह्याचं धंद दुसरंच. चंदन, साफ झूट. काय झूट आहे वैजंती? चंदन, विजय हा बड्या घरचा, चांगली बाग बागायत, त्यामुळंच मी त्याच्यावर प्रेम केलं. चंदनने विजयकडं पाहिलं. त्यानं औंढा गिळा. चंदन, आता पुढचं बघ. विजय काय म्हणतोय ते महत्त्वाचं. विजय, बोला तुम्ही. चंदन, तूच सांग. मी सांगेन तसं करावं लागेल. सांग तर खरं. वैजंतीशी रीतसर पुण्यास लग्न झालंय का? आमचं रीतसर असं काहीच झालं नाही. विजयचं नेहमीचं वाकडं बोलणं पुन्हा डोकावलं. विजय, याचा अर्थ तुम्हाला सरळ काहीच करायचं नाही. चंदनने फांदा मारला. चंदन, मला वैजंतीशी लग्न हवं. आबासाहेब तुमचं म्हणणं मान्य करतील. सोनरावांना त्यांच्या तोंडून बोलू दे. विजय, चंदन नि मी काय दोन नव्हत. चंदनच्या शब्दापुढे मी नाही. चंदनवर एवढा विश्वास? विजयला चंदनचा मोठेपणा नको होता. विश्वासात घेऊन विश्वासघात करण्याची अवलाद नाही तिची. शब्दातील खोस ध्यानात घेऊन चंदन बोलला. विजय, आता झाल्या गोष्टी होऊन गेल्या. तुम्ही वैजंतीशी लग्न करायला तयार आहात, ह्यात आनंद आहे. पर तिच्या गर्भाचं काय? म्हणजे लगीन कधी करणार? आत्ताच. पर हे लगीन गावात व्हाया पाहिजे, ह्या घरगावात. पुण्याला करू की? गाव संशय घेईल. कसला संशय? आबासाहेबांनी पोरीचं लगीन गावाला केलं नाही, पुण्याला केलं. तेच कसला संशय आहे? लगीन पुण्यात काय आणि गावात काय? आबासाहेब सरपंच घारगावचं आहेत, पुण्याचं नाहीत. जिथं गाव तिथंच नाव. पुण्याला लगीन कराय आमचा आबासाहेब काय उपर नाहीत. इथं 10 गावात त्यांचं नाव. लग्नाला जत्रा लोटल इथं. पर हा तर आषाढ महिना, लग्नाचा सीझन तर संपून गेला. आता दिवाळी संपल्याशिवाय, तुळशीचं लग्न झाल्याशिवाय लग्न कुठं होतं आहे? म्हणूनच म्हणतो लग्नाला थांबावं लागेल. हे लगीन वैशाखात करावं लागेल. वैशाख? एवढं लांब? मोठ्या घरची लग्न वैशाखातच थाटणं होत्यात. मानपान समद बैदवार व्हाया पाहिजे. काय? लग्नाच्या आतच वैजंती बाळत होईल? ते ऐकलं आणि चंदन बावरला. वैशाखापर्यंत लग्नास थांबलं तर वैजंती मुलाची आई होत होती. मूल झालेल्या आईचं लगीन कसं करायचं? विजय नंतर उलटला तर? लग्नाला तयार झाला नाही तर? चंदन, बोल, काय आहे उत्तर तुझ्याकडे? विजयनं सिगरेट लायटरनं पेटवत म्हटलं. विजय, तुम्ही अशी काय अडचण करून ठेवली की मती गुंग झाली आहे? चंदन, तू म्हण सरपाशी खेळतोस? कोण म्हणतं? मुंगसाची चपळाई तुझ्या शरीरात. मुंगूस कुठं आणि मी कुठं? तू जुन्या प्रचंड घरात राहतोस. का राहतोस? नवा बंगला झाला म्हणून आबासाहेबांचं बी राड गेलं. जुनं घर रिकामं होऊन राहतो. जुनं घर रिकामं म्हणून राहत नाहीस. मग तुला काय वाटतं तुला सर्प पकडता येते? विजय, काय आहे त्या सर्पात? बोल. चंदन, वैजंती पोराची आई बनल्यावर सुद्धा मी लग्न करायला तयार आहे. म्हणजे वैजंती बाळच झाली की तिचं मूल सांभाळायचं काम तुझं? आणि म्हणजे वैजंती मोकळी लग्न कराया. लग्न लागलं की आमचं पोर तू परत करायचं. चंदन विजयकडे बघतच राहिला. एवढा नग तो आज प्रथमच पाहत होता.
सोनराव तर हताश झाल्यागत खाली बसले होते. सुचित्रा सकाळच्या वेळीच आपल्या कपाळावर जमा झाला घाम इवल्याशा रुमालानं टिपत होती, तर वैजयंती विजयच्या त्या वेगळ्याच विचारानं आपल्या कर्माला हात लावत होती. धन्यवाद. उर्वरित धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.